Hello, dear students. We are going to discuss the gene amplification. The the gene is nothing but the smallest segment of the DNA. म्हणजे DNA चा smallest जे तुकडा असतो त्याला आपण जीन म्हणतो. Amplification is the second word. Amplificationचा खरा अर्थ आपण पाहिले तर मल्टिप्लिकेशन मीन्स टू एम्प्लिफाय मीन्स टू मल्टिप्लाय म्हणजे जे एक पीस आहे त्याचे कॉपीज तयार करणे त्याला आपण क्लोनिंग म्हणतो, मल्टिप्लिकेशन म्हणतो, एम्प्लिफिकेशन. पण ह्या ठिकाणी आपण एक इन विट्रोच्या पद्धतीने करणार. इंट्रोमीटरमध्ये एक मशीनच्या सहाय्याने आपण त्याचे कॉपीज तयार करणार त्याला आपण जीन एम्प्लिफिकेशन त्यालाच आपण PCR म्हणतो. पॉलिमरेज चेन रिएक्शन हे सहाय्याने करतो. पॉलिमरेज चेन रिएक्शन एक पद्धत जे मशीनच्या सहाय्याने करतो आपण मल्टिप्लिकेशन. ते कॅरी मुलिस नावाचे एक सायंटिस्टने हे टेक्निकला डेव्हलप केलेलं आहे. जीन एम्प्लिफिकेशन म्हणजेच इट इज ऑप्टेनिंग मल्टिपल कॉपीज ऑफ नोन DNA सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला एखादा DNA ज्याची सिक्वेन्स आपल्याला माहीत आहेत, न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आपल्याला माहीत त्या सिक्वेन्सच्या त्या DNAच्या तुकड्याला आपण मल्टिपल कॉपीज तयार करता येतो त्यालाच आपण जीन एम्प्लिफिकेशन म्हणतो. इट कॅन बी डन आर्टिफिशियली बाय यूजिंग द PCR टेक्निक. आणि हे आर्टिफिशियली आपल्याला इकडे वर्ड क्लिअर दिलेला आहे म्हणजे हे नॅचरल करता येत नाही. आर्टिफिशियली म्हणजे एक मशीनचा वापर करून एक टेक्निकच्या साहाय्याने आपण मल्टिप्लाय करतो. PCR मशीन एक इन विट्रो टेक्निक आहे ज्यामध्ये जीन मल्टिप्लिकेशन केला जातो. इट इज अ सायंटिफिक टेक्निक इन मॉलिक्युलर बायोलॉजी यूज टू जनरेट द बिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ पर्टिक्युलर DNA सिक्वेन्स इन अ व्हेरी शॉर्ट टाईम. म्हणजे टू वर्ड्स व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. एक तर एक हे टेक्निकचा वापर करून आपण बिलियन्स ऑफ कॉपीज तयार करता येतो आणि ते सुद्धा इन अ व्हेरी शॉर्ट टाईम. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. हे PCR मशीनची फोटोग्राफ आहे आणि हे PCR मशीनचे स्टेप्स आहेत. आपण हे डिटेल सविस्तरमध्ये पाहणार आहोत. तर PCR मशीन जेव्हा आपण टेक्निकचा वापर करणार तर त्यासाठी काहीतरी साधने किंवा रिक्वायरमेंट असतात. त्यापैकी नंबर 1 रिक्वायरमेंट जे आहेत त्या आपल्याला सुरुवातीला एक DNA पाहिजे, एक DNAचा तुकडा पाहिजे. ते 100 किंवा 35,000 बेस पेअरपासून म्हणजे एवढा लांब असला तर म्हणजे लिमिट आहे त्याची. एवढा असा DNA ज्याची आपल्याला कॉपी तयार करायची. हे सुरुवातीला आपल्याला आपल्यापाशी DNAचा एक तुकडा पाहिजे. नंबर 2 प्रायमर्स जे की फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही साईडला लागणारे स्टँडवरती लागणारे पाहिजे. विच इज अ सिंथेटिक ऑलिगो न्यूक्लियोटाइड. म्हणजे खरं तर प्रायमर असतात काय, प्रायमर्स आर एक असे जे तयार केलेले आहेत. सिंथेटिक म्हणजे ह्युमनने तयार केलेले आहेत आणि ते 17 ते 30 न्यूक्लियोटाइडपासून तयार केलेला एक छोटासा RNAचा तुकडा असतो त्याला आपण प्रायमर्स म्हणतो. आणि हे कॉम्प्लिमेंटरी टू सिक्वेन्सेस प्रेझेंट ऑन डिझायर्ड DNA सेगमेंट असले पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, DNA वरती जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला ते कंप्लीट पेअरिंग करणारे असलं पाहिजे. हे शर्त आहे, एक कंडिशन आहे. देन द थर्ड रिक्वायर्ड इज द 4 टाइप्स ऑफ डिऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड. म्हणजे DNAचं जे न्यूक्लियोटाइड असतो त्यालाच आपण डिऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड म्हणतो. तर आपल्याला माहित आहे एक न्यूक्लियोटाइड या ठिकाणी ॲडिनाइन असतो, दुसरा गॉनाइन असतो, थर्ड थायमिन असतो, सायटोसिन असतो. त्यापैकी पण ते ट्रिपलेट फॉस्फेटमध्ये कंडिशनमध्ये असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपला डिऑक्सी ATP ॲडिनोझाईन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी सायटिडीन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी गॉनोझाईन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी थायमिडीन ट्रायफॉस्फेट ह्या कंडिशनमध्ये असले पाहिजे. दे कलेक्टिव्हली दे आर नोन ॲज द डिऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट्स कॉमनली कॉल्ड. हे झालं रिक्वायरमेंट्स. नंतर इम्पॉर्टंट थिंग ज्या रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला पाहिजे दॅट इज नथिंग बट द थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज. एक एन्झाईम आहेत थर्मोस्टेबल. थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर. स्टेबल म्हणजे स्थिरता. म्हणजे जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा ते आपला कार्य करू शकतो, स्टेबल असतो. अशा एन्झाईमला थर्मोस्टेबल एन्झाईम म्हणतो. आणि ते आहेत थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज एन्झाईम. असा DNA दॅट कॅन विथस्टँड अप टू 94 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजे 94 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलं तरी तो DNA आपला काम करणारी म्हणजे त्याची कॅपॅबिलिटी जी आहे ते खराब होणार नाही, तो आपला रिएक्शन करणार. युजली द टॅग पॉलिमरेज इज आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम थर्मस ॲक्वॅटिकस. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे हॉट स्प्रिंग जे असतात
म्हणजे आपण जे पाहतो आपल्या जवळ जे वेल असतात किंवा पाण्याचे जे धबधबे असतात त्या ठिकाणी गार पाणी असतो. पण जमिनीवरती अर्थवरती काही ठिकाण असे सुद्धा आहे ज्या ठिकाणी जमिनीहून निघणारं जे पाणी आहेत जे वॉटर आहेत ते हॉट बॉइलिंग वॉटरचे धबधबेसारखे पॉईंट्स असतात, त्याला आपण हॉट स्प्रिंग म्हणतो. अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया जिवंत असतात. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस म्हणजे टेम्परेचर, ॲक्वॅटिकस म्हणजे पाण्यात भेटणार म्हणजे पाण्यात राहणारा. सो हे एन्झाईम DNA पॉलिमरेज एन्झाईम ह्या बॅक्टेरियामधून काढलेला आहे. म्हणजे ह्या बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल मधून त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे. नंतर जनरली हे PCR मशीनची जे टेक्निक आहेत ह्यामध्ये टेम्परेचरची सायकलिंग असते, हीटिंग आणि कूलिंग हे अल्टरनेट सायकलिंग त्यामध्ये प्रोसेसमध्ये आहेत. सर वी आर गोइंग टू डिस्कस इन अ डिटेल द steps of the steps of the polymerase chain reaction. Number one step is heat denaturation. What happens in denaturation? D means to destroy, natura means the natural bonding. म्हणजे जे DNA ची नॅचरल बॉन्डिंग असते त्या नॅचरल बॉन्डिंगला तोडणे किंवा मीन्स टू डिस्ट्रॉय करणे. आणि ते डिस्ट्रॉय कसा केला जातो? टेम्परेचर म्हणजे हीटमुळे. सो ह्या स्टेपमध्ये ते जे सॅम्पल जे आपला DNA सॅम्पल आहे ज्याची कॉपीज आपल्याला तयार करायची ते सॅम्पल DNAला 91 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केला जातो मशीनमध्ये. 91 डिग्री सेल्सिअसमध्ये हीट केल्यानंतर तो त्या DNA मधले जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात ते हायड्रोजन बॉन्ड तुटून जातात कारण ते वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहे. आपल्याला माहिती आहे की एडिनाइन आणि थायमिनमध्ये ते 2 वीक हायड्रोजन बॉन्ड असतात. गॉनाइन आणि सायटोसिनमध्ये 3 वीक हायड्रोजन बॉन्ड असतात. डिपेंड्स. जर 2 बॉन्ड असेल तर कमी एनर्जीमध्ये ब्रेक होणार आणि 3 बॉन्ड आहे तर म्हणजे गॉनाइन आणि सायटोसिन पेअरमध्ये थोडी जास्त एनर्जी थोडा जास्त टेम्परेचर लागतो ते बॉन्डिंग ब्रेक करायला. तर 91 डिग्री टेम्परेचर. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण टेम्परेचर एकदम जास्त घेतला 91 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे ते बॉन्डिंग ब्रेक होते आणि हे 2 DNAचे स्ट्रँड सेपरेट होऊन जातात. हे पहिला झाला. देन सेकंड स्टेप आहे ॲनिलिंग. ॲनिलिंगमध्ये काय होतो? इट इज द पेअरिंग. म्हणजे जोड्या लावणे. म्हणजे कशाची जोडी लावतात? पेअरिंग होते प्रायमरपासून. आपण हे जे प्रायमर आपण घेतला ऑलिगो न्यूक्लियोटाइड आपण ते 17 ते 30 न्यूक्लियोटाइडपासून तयार झालेला असतो. हे प्रायमर RNA प्रायमर जे सिंगल स्टँडर्ड बँड तयार झाले सेपरेट होऊन तयार झाले त्याला ते अटॅच होतात एका ह्या साईडनी आणि ह्या दुसऱ्या साईडनी त्याला लागतो प्रायमर लागतो. आणि ह्या ठिकाणी पेअरिंगमध्ये टेम्परेचर जे पहिल्या स्टेपमध्ये 91 डिग्री सेल्सिअस होतं टेम्परेचर कमी केला जातो अप टू 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत आणतात. देन थर्ड अँड द लास्ट स्टेप of a PCR machine is PCR machine. The third step is a polymerization step. In polymerization, the temperature is raised up to 72 degrees Celsius. आता पहिले झाला स्टेपमध्ये 91 डिग्री सेल्सिअस होता. नंतर टेम्परेचर कमी केला आपण 55 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर पुन्हा वाढला आपण. ते टेम्परेचर आहेत अबाउट 72 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आणि ह्या टेम्परेचरमध्ये द टॅग पॉलिमरेज. आता टॅग काय? हे एक एन्झाईम ते बॅक्टेरियामधून आपण काढलेलं आहे. तर हे टेम्परेचर टॅग पॉलिमरेज एन्झाईम ते ॲड केला जातो आणि सोबत हे DNA पॉलिमरेज एन्झाईम जे न्यूक्लियोटाइड जे ट्रायफॉस्फेट कंडिशनमध्ये आहेत ते एक ला न्यूक्लियोटाइडला घेऊन येतात आणि प्रायमरच्या पाठीमागे त्याला अटॅच करतात. हे स्टेप झाली. त्यापुढे काय होतं? हे पहिली स्टेपमध्ये टेम्परेचर वाढला 91 डिग्री 94 डिग्री सेल्सिअस आहे. ते बॉन्डिंग ब्रेक झाली सेपरेट 2 झाले. आता सेपरेट झाल्यानंतर RNA इकडे ॲनिलिंगमध्ये पेअरिंग होते. प्रायमर लावतात. प्रायमर लावला की टॅग पॉलिमरेज थर्ड स्टेपमध्ये ते चेनला कॉपी करून जे न्यूक्लियोटाइड जे आपले आहेत तयार केलेले न्यूक्लियोटाइड आहेत ते कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग करून त्याला इकडे लावतात. इन शॉर्ट we'll see a one video. You can understand what is the actual step. Just we'll have the video here. How the polymerase chain reaction works. We'll watch the video here. See, this is the sample
वी हॅव गॉट हिअर, म्हणजे DNA साठी आपल्याला जे सॅम्पल पाहिजे आणि हे मशीन आहेत आणि त्याचे कॉपीज कसे तयार करतात हे मशीन आपण व्हिडिओच्या सहाय्याने आपण पाहू. दिस इज पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक मशीन. त्यामध्ये थर्मल सायक्लिक चेंजेस असतात. हे छोटेसे टेस्ट ट्यूब आणि हे सॅम्पल DNA. आता हे आणि प्रायमर्स लागणारे जे आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत आणि न्यूक्लियोटाइड ट्रिपलेट कंडिशनमध्ये आणि पॉलिमरेज टॅग पॉलिमरेज एन्झाईम, हे तिन्ही एका ट्यूबमध्ये, छोटीशी ट्यूब असते त्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर पहिली स्टेपमध्ये टेम्परेचर 91 डिग्री सेल्सिअस टू 94 पर्यंत वाढवतं. टेम्परेचर इन्क्रीज केला जातो. हे टार्गेट पार्ट DNA मधला ग्रीन लाईन जे दिसते हे पहा पहिली सायकल. पहिली सायकलमधला पहिला स्टेप आहे टेम्परेचरमध्ये डिनॅच्युरेशन. डिनॅच्युरेशन म्हणजे बॉन्ड तुटणे आणि तुटून ते सेपरेट होणे झाला. नंबर 1 स्टेपमध्ये हे 2 स्ट्रँड सेपरेट झाले. सेकंड स्टेपमध्ये काय होतं, ॲनिलिंग म्हणजे प्रायमर लावतात. RNA प्रायमर्स ॲनिलिंगमध्ये पेअरिंग केली जाते. आता सेकंड स्टेपमध्ये हे प्रायमर आहे बघा. हे प्रायमरला आलं, ह्या साईडने प्रायमर रीड करून इकडे जाणार आणि हे रीड करून इकडे येणार आणि येताना हे जे DNA पॉलिमरेज आहे, टॅग पॉलिमरेज आहे, हे तुकडे जे आहेत आता आपण ह्याला न्यूक्लियोटाइड म्हणतो, हे कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग करून त्याला जोडले जातात आणि एक नवीन स्ट्रँड तयार झाला. सुरुवातीला आपल्याकडे एकच DNA होता, आता 2 कॉपी तयार झाले. ओके, हे झाली सायकल 1. आता सायकल स्टेपमध्ये हे तुटतात म्हणजे हे टेम्पलेट तयार झाला. आता 2 कॉपी झाले, 2 ते 4 होणार. पद्धत तेच आहे. पहिला टेम्परेचर वाढलं, नंतर कमी पेअरिंग केली, नंतर टेम्परेचर एक्सटेन्शन केला. हे झालं 2. सायकल नंबर 2. देन 3 सो ऑन. हे स्टेप गोज कंटिन्युअसली 1 2 3 म्हणजे हे सारखं कमीत कमी 3 मिनिटात thousands of billions of copies are formed by this method. हे झाली 3rd सायकल. हे टार्गेट DNA म्हणजे दुसरं पण DNA तयार झाला, पण हे टार्गेट DNA. आता बा सायकल वाढत जाणार. 3-4 सायकलमध्ये कॉपीज किती झाले, 8 झाले. नंतर सायकल वाढली, कॉपीज वाढत जाणार. सायकल 5, सी नंबर ऑफ कॉपीज they are going on increasing. 15 cycle, 13, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, so on up to 30 to 33. हे सायकल मध्ये चांगला रिझल्ट येतो. त्याच्यानंतर जर केले तर रिझल्ट तेवढा फिनिशिंग मध्ये राहणार नाही. तर मिलियन्स ऑफ कॉपीज तयार झाले फक्त काही मिनिटात युजिंग अ टेक्निक कॉल्ड द PCR मशीन. तर PCR मशीनमध्ये आपण पाहिलं की 3 स्टेप आहेत. एक टेम्परेचर डिनॅच्युर करतो, दुसरा पेअरिंग ऑफ प्रायमर करतात आणि तिसऱ्या स्टेपमध्ये चेनची लांबी वाढवणे म्हणजे पॉलिमरायझेशन करणे. तर प्रोसेसमध्ये हे एक सायकल 2-3 असे 28 ते 30 पर्यंत हे चांगला रिझल्ट देतो. त्याच्यानंतर त्याची रिअलिबिलिटी जी आहे ते डिक्रीज म्हणजे त्याची विश्वसनीयता थोडी कमी होण्याची शक्यता असते. एक सायकलला फक्त 3 ते 5 मिनिट लागतात. नंबर ऑफ सायकल्स आपल्याला डिसाईड करावं लागतं आणि हे मशीन आहेत ह्यामध्ये प्रोग्रामिंग केली असते की आपल्याला किती सायकल पाहिजे, तर ते सायकल आपण टाईम ॲडजस्ट केलं तर त्याप्रमाणे ते नंबर ऑफ कॉपीज तयार करतो. तर PCR मशीनचे ॲप्लिकेशन काय म्हणजे कुठे वापरतात. PCR मशीन इट इज वन ऑफ द टेक्निक which is used in the medical and biological research lab and for variety of applications. म्हणजे मेडिकल सायन्समध्ये बायोलॉजिकल रिसर्च लॅबमध्ये ह्यांचा खूप वापर केला जातो. एक DNAचा सॅम्पल सापडलं की त्याचे काही म्हणजे किती कॉपी तयार केली जातात. नंतर सेकंड इट इज यूज इन DNA क्लोनिंग म्हणजे कॉपी तयार करणे. तुमच्याकडे एक DNA त्याचे कॉपी तयार केले. नंतर इट इज यूज इन जीन ॲम्प्लिफिकेशन, जीनचे कॉपी तयार करणे. इट इज यूज इन DNA बेस्ड फायलोजेनी. व्हॉट इज द फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे DNA जेनेटिक लेवलवरती 2 प्लांट्सला किंवा 2 ग्रुपला कंपॅरेटिव्ह स्टडी करणे ते केला जातो. अँड इट इज ऑल्सो यूज टू डायग्नोज द हेरिडेटरी डिसीजेस. म्हणजे हे मशीनच्या सहाय्याने असे डिसीजेस जे की जेनेटिकल आहेत, पॅरेंट
पेरेंट्सपासून त्यांच्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर झाले त्या डिसऑर्डरला स्टडी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. इट इज यूज इन DNA फिंगरप्रिंटिंग. वी नो डॅट आज जेवढे DNA सॅम्पलिंग केले जातात, DNA पॅरेंटलचे डिस्प्यूट आहे किंवा इन्शुरन्सचे आहे, रेप केसेसचे आहेत, जेव्हा क्राईम सीन्सपासून जे सॅम्पल्स सापडतात त्यापैकी आपण जे सस्पेक्टेडला धरून आणतात की हे पण असू शकतो, हे पॉईंट, तर क्लिअरली त्या 2 किंवा 3 पैकी ज्यांना आपण धरून आणले, अरेस्ट केले, खरा अपराधी कोण आहे त्याला सॅम्पल, तिन्हीचे सॅम्पलचे DNA प्रोफायलिंग केले जाते, त्याला आपण DNA फिंगरप्रिंटिंग करते. त्या टेक्निकमध्ये सुद्धा PCR मशीनचा यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज टू इन डिटेक्शन अँड डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शियस डिसीज. Infectious disease means there are the 2 diseases. One is the hereditary and second is the infectious. Hereditary म्हणजे पॅरेंट्सपासून चिल्ड्रनला ट्रान्सफर होणारे डिसीज हेरिडेटरी, आणि इन्फेक्शन एखाद्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होणे किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे होणारे जे डिसीज असतात त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. देन इट इज यूज टू डायग्नोस इवन द कॅन्सर ऑल्सो. कॅन्सरसुद्धा डायग्नोस करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.